हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांना श्री शिवाय नमस्तुभ्यम आणि अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण जाणून घेऊया 2026 मध्ये अक्षय तृतीया हा दिवस आपण कधी साजरा करायचा आहे। अक्षय तृतीया या दिवशी आपण कोणाची पूजा करायची, अक्षय तृतीया या दिवशी आपण काय करायचं काय नाही करायचं, अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तर चला हर हर महादेवांना स्मरून आपण व्हिडिओची सुरुवात करूया। अक्षय तृतीया हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस असून 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे आणि अक्षय तृतीया हा दिवस वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो। अक्षय तृतीया या दिवशी भगवान विष्णूंच्या 6व्या अवतारांचे रूप म्हणजे परशुरामांचा जन्म झाला, म्हणून या दिवशी परशुराम जयंती ही साजरी केली जाते। अक्षय या शब्दाचा अर्थ आहे अविनाशी म्हणजे कधी न संपणारा। या दिवशी खरेदी केलेली कोणतीही वस्तू आपल्याला शुभ परिणाम देते आणि आपल्या आयुष्यात भरभराटी घेऊन येते। या दिवशी केलेली पूजा पाठ दान धर्म जप तप आपल्याला पुण्य फल देतात। अक्षय तृतीया या दिवशी त्रेता युगाची सुरुवात झाली। या दिवशी आपण भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा करावी। या दिवशी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने त्यांची कृपा होऊन आपल्या घरात सुख शांती आणि समृद्धी येते। अक्षय तृतीया हा 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे, म्हणून शुभ कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। तसेच हा दिवस वास्तू खरेदी करणे, नवीन वाहन खरेदी करणे, ग्रह प्रवेश, नवीन कार्याची सुरुवात, नवीन व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो। अक्षय तृतीया या दिवशी दान करणे यालाही खूप महत्व आहे। तर या दिवशी तुम्ही गोरगरिबांना अन्न दान करू शकता, वस्त्र दान करू शकता, पक्ष्यांना धान्य टाकू शकता। तर तुमच्या ऐपतीनुसार जे दान तुम्ही करू शकता ते दान तुम्ही जरूर करावे। तसेच या दिवशी पाण्याने भरलेला कलश दान करणे यालाही खूप मोठे महत्व आहे। या दिवशी दान केल्याने आपल्या आयुष्यात अक्षय म्हणजे कधी न संपणारे पुण्य आपल्याला प्राप्त होते। या दिवशी आपल्या पूर्वजांसाठी म्हणजे पितरांसाठी तर्पण आणि दान करणे भाग्याचे मानले जाते। अक्षय तृतीया या दिवशी आपण ब्रह्म मुहूर्तावर उठावे, पवित्र नदीमध्ये स्नान करावे। तर नदीमध्ये जाऊन पवित्र स्नान करणे सर्वांना जमत नाही, तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल घालून पवित्र स्नान करू शकता। त्याच्यानंतर घर आणि अंगण स्वच्छ करावे, देवघरात आपण पूजा करून घ्यावी। या दिवशी आपण खास करून विष्णू भगवान आणि लक्ष्मी माताची पूजा करावी। भगवान विष्णूंना तुळशीचे पान आणि माता लक्ष्मीला आपण कमळाचे फूल चढवावे। या दिवशी गोड पदार्थांचा नैवेद्य म्हणजे आमरस आणि पुरणपोळी याचा नैवेद्य दाखवला जातो। तर या दिवशी तुम्ही सतत भगवान विष्णू आणि लक्ष्मीचे नामस्मरण करत राहावे। तर दिवसभर तुम्ही ओम नमो नारायणाय किंवा ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जाप करू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा उच्चारही करू शकता। अक्षय तृतीया या दिवशी आपण तामसिक भोजनाचा त्याग करावा, सात्विक भोजन घ्यावे। अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ असल्याने आपण खोटं बोलणे, तामसिक भोजन करणे, राग करणे, कुणाचं मन दुखावणे टाळावे। अक्षय तृतीया या दिवशी आपण प्लास्टिक, स्टील, अल्युमिनियमच्या वस्तू खरेदी करणे टाळावे, कारण या वस्तू राहूशी संबंधित असतात। या दिवशी आपण घर, अंगण, देवघर, स्वयंपाकघर अस्वच्छ ठेवू नये, कारण या दिवशी महालक्ष्मीचे आगमन होते। या दिवशी कर्ज घेणे देणे टाळावे, यामुळे आर्थिक नुकसान होते। या दिवशी कोणाशी वाद नाही घालावा, त्यामुळे घरात नकारात्मकता येते। तर थोडक्यात अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र असल्याने आपल्याला आनंदात आणि उत्साहात साजरा करायचा आहे। तर मित्रांनो, ही होती अक्षय तृतीयाबद्दल थोडक्यात माहिती। तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा, आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा।